ठीक आहे, आता आपण पुढचा भाग बघणार आहोत. याच्या पुढचा आतापर्यंत आपण काय बघितलं होतं? हिस्टोरिओग्राफी इन एन्शंट पिरियड आणि हिस्टोरिओग्राफी इन मेडिवल पिरियड. ओके, प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारताबद्दलची हिस्टोरिओग्राफी बद्दल आपण शिकलोय. आता आपण काय शिकतोय? हिस्टोरिओग्राफी इन द मॉडर्न पिरियड. चला मग सुरुवात करूया. मॉडर्न मध्ये आता सगळ्यात पहिलं नाव येतं सर अलेक्झांडर कमिंगहम. ओके, सर अलेक्झांडर कमिंगहम काय सांगतात रे? बघा, फर्स्ट डायरेक्टर जनरल ऑफ द आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. फर्स्ट, आता इथे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हे नाव न देता ASI असं पण देतील. ASI, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. हा एक पहिला प्रश्न विचारला जाईल. हु इज द फर्स्ट डायरेक्टर जनरल ऑफ आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया? कोण होता? हु वॉज? तर सर अलेक्झांडर कमिंग. आता यांनी काय केलं? एक आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट तर माहिती आहे ना तुम्हाला, ज्याच्या थ्रू काय होतं रे? उत्खनन केलं जातं, खनन केलं जातं आणि जुन्या गोष्टींबद्दलची इन्फॉर्मेशन कलेक्शन केले जातं. आता त्या काळामध्ये पेशावर या ठिकाणी, पेशावर आताच्या पाकिस्तानमध्ये, या ठिकाणी काय केलं जात होतं? रेल्वे ट्रॅक्स हातरण्याचं काम चालू होतं, म्हणजे रेल्वे ट्रॅक्स बनवायचं काम चालू होतं. आणि सो दॅट ते काही उत्खनन करत होते, खनन करत होते. आणि खनता खनता त्यांना हडप्पा संस्कृतीचा त्या ठिकाणी शोध लागला. त्या काळातले काही आर्टिफॅक्ट्स त्यांना त्या ठिकाणी सापडले. ओके, सो या अलेक्झांडर यांचं काय महत्व आहे रे? यांनी काय केलं की अशा साइट्स निवडल्या की ज्यांचा उल्लेख कुठे केलेला होता? बुद्धिस्ट टेक्स्ट मध्ये केलेला होता. आता बघा, बुद्धिस्ट टेक्स्ट कुठं आलं? आपण रिलिजियस बुक्स बघितली होती, आठवतं का? काल रिलिजियस बुक्स बघितली होती. आणि त्या रिलिजियस बुक्स मध्ये कोणकोणती बुक्स होती? पुराणास, जैन टेक्स्ट, बुद्धिस्ट टेक्स्ट बघितली होती आणि ट्रॅव्हलॉग्स आली होती की नाही? तो त्या बुद्धिस्ट टेक्स्टचा त्यांनी संदर्भ घेतला आणि त्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणांची नावं त्या पुस्तकामध्ये दिसत होती ते ठिकाणी त्यांनी उत्खनन केलं. तर हडप्पन सिव्हिलायझेशन वॉज डिस्कवर्ड ड्युरिंग द टेनर ऑफ जॉन मार्शल. सर जॉन मार्शल यांच्या काळामध्ये त्यांना कोणतं काय सापडलं रे? हडप्पन सिव्हिलायझेशन सापडली, हडप्पा सिव्हिलायझेशन सापडली. ओके, आता ह्याच्या पुढे जेवढेही आपण हिस्टोरिओग्राफी बघणार आहोत, मॉडर्न हिस्टोरिओग्राफी ज्याची सुरुवात 1857 नंतरच्या पिरियड मध्ये होते, 1857च्या पुढे. आणि ब्रिटिश हिस्टोरिओग्राफी जर बघत असू आपण, ब्रिटिशांनी लिहिलेली, तर याच्यामध्ये कुठेतरी त्यांच्या संस्कृतीचा वरचढपणा त्यांनी दाखवलेला आहे. आणि भारतीय संस्कृती कशी रेडिक्यूल आहे? रेडिक्यूल म्हणजे काय? गौण दर्जाचे, खालच्या दर्जाचे, असं त्यांनी नेहमी दाखवण्याचा प्रयत्न केला. आता कसं व्हायचं रे? जोही कोणी ब्रिटिश अधिकारी इंग्लंड मधनं भारतात यायचा. आता इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती त्या काळामध्ये झालेली होती, बरोबर? तिथले लोक एज्युकेटेड होते, त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं आणि त्यांच्या शिक्षणामध्ये थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोन होता. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? की उदाहरणार्थ आता सर्दी झाली किंवा ताप आला किंवा खोकला झाला, तर तुम्ही काय म्हणायचे? म्हणजे एखादा ब्रिटिश अधिकारी काय म्हणेल की मला कोणत्या तरी एडिफिलिस इजिप्ती नावाच्या डासने चावला असेल आणि मग तो व्हायरस किंवा व्हायरल इन्फेक्शन मला झाला असेल आणि म्हणून मला काय झालंय? ताप आलाय. हा झाला सायंटिफिक दृष्टिकोन. त्या काळामध्ये भारतामध्ये एज्युकेशन नव्हतं, बरोबर आहे, आणि भारतामध्ये असं सायंटिफिक आस्पेक्ट नव्हता. सो दॅट जर एखाद्याला ताप आला किंवा काय झालं तर त्याला कोणीतरी भूताने झपाटले वगैरे किंवा असं काहीतरी बाबा बुवाकडे घेऊन जाणे, राख लावणे, या प्रकारच्या गोष्टी त्या काळामध्ये होत होत्या. का? एज्युकेटेड नव्हते लोक, शिक्षणाचा अभाव होता. परंतु याचा अर्थ की आपली जी एन्शियंट संस्कृती होती ही इतकी लयास गेलेली होती का? नाही. जर तुम्ही वेद पुराण जर वाचले तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की 4 प्रकारचे वेद भारतामध्ये होते. पहिलं होतं ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. या पुस्तकांमध्ये जो शेवटचा आहे अथर्ववेद की त्यामध्ये आपल्या पूर्णपणे मेडिकल सायन्सेसची इन्फॉर्मेशन त्या काळामध्ये दिलेली आहे. येस ऑर नो? म्हणजे जर कोणता आजार झाला, इवन दो सर्जरी करण्याची सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद होती. इतके हुशार होते आपले एन्शंट अँसेस्टर्स, बरोबर?
परंतु काय झालं रे, कालांतराने ही इन्फॉर्मेशन वन जनरेशन टू अदर जनरेशन ट्रान्सफरच झाली नाही. मग जी कला ज्या वैद्याच्या हातामध्ये होती तो वैद्य जर गेला तर ती इन्फॉर्मेशन पुढे ट्रान्सफर होईल का? नाही. बऱ्याचशा आयुर्वेदिक गोष्टींची इन्फॉर्मेशन ह्या टेक्स्टमध्ये होती, बरोबर, ज्याचा नंतर यांनीच वापर केलाय. या ब्रिटिशांनीच आपल्या सगळ्या टेक्स्टचा अभ्यास केला, त्या लिपी शोधून काढल्या, त्या लँग्वेजेस शोधून काढल्या, त्याचा अभ्यास केला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन त्यांनी केलं. बरेचसे शोध त्यांनी त्यांच्या नावावर लावले. जे शोध ऍक्च्युअली कोणी केले होते? भारतीयांनी केलेले होते. तर मग मला सांगायचं काय तात्पर्य होतं की याच्या पुढे आता आपण जेही काही ब्रिटिश साहित्य बघू त्याच्यामध्ये तुम्हाला हेच दिसेल की ब्रिटिश थोडेसे वरचढ असतील आणि भारतीय संस्कृती कशी घाणेरडी आहे किंवा भारतीय संस्कृती कशी गौण आहे, खालच्या दर्जाची, हे दाखवण्याचं काम कोणी केलं? ह्या ब्रिटिशांनी केलं. ओके. Because of this discovery, his antiquity of the Indian history could be traced 3rd millennium BCE or even earlier. Okay. ठीक आहे. आता जेम्स मिल्स बघूया. जेम्स मिल यांचं काय? हे जेम्स मिल आहेत. यांनी काय केलं बघा, यांनी 3 व्हॉल्यूम 3 पुस्तकं लिहिली आहेत. द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या नावाचं त्यांनी काय लिहिलेलं आहे? पुस्तक लिहिले. किती पुस्तकं काढलेली आहेत त्यांनी? 3. हे सुद्धा विचारलं जाईल परीक्षेमध्ये, जेम्स मिल आणि त्यांच्या पुस्तकाचं नाव काय? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. दिस वॉज द फर्स्ट बुक ऑन द इंडियन हिस्ट्री रिटन बाय द ब्रिटिश हिस्टोरियन. एखाद्या ब्रिटिश हिस्टोरियनने भारताबद्दल, भारताच्या इतिहासाबद्दल लिहिलेलं पुस्तक. ओके. सो हाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की फर्स्ट ब्रिटिश हिस्टोरियन कोण आहे की ज्याने भारताबद्दल पुस्तक लिहिलेले? तर कोण आहे? जेम्स मिल. आणि त्या पुस्तकाचं नाव काय? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. इट क्लिअरली रिफ्लेक्ट्स अन अब्सेन्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह. बघा, वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव दिसतो. मी तुम्हाला सांगितलं की आता जेही हिस्टोरियन्स तुम्हाला दिसतील यांचा पहिला मुद्दा तर भारतीय इतिहासाबद्दल अभ्यास करण्याचा काही कारणच नाहीये. त्यांना त्यांच्या प्रगल्भतेचा काही विचारच नाहीये की भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे हे त्यांना माहिती आहे का? नाही. परंतु आता ते येऊन भारतामध्ये थोडाफार रिसर्च करणार आणि दाखवणार की आमची संस्कृती श्रेष्ठ आहे आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये भारतीय संस्कृती कशी खालच्या दर्जाची आहे. तर याचाच अभाव त्यांच्या दृष्टिकोनामध्ये दिसतो. आणि प्री जज अबाउट द व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ द इंडियन कल्चर. प्री जज म्हणजे पूर्वग्रह दृष्टिकोन. आता ही काय भानगडे? प्री जज करणे म्हणजे काय? अगोदरच जजमेंट करून टाकणे. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती एकदम साधारण कपडे घालून आला, उदाहरणार्थ त्याने धोतर घातले आणि वरती बंडी घातलेली, आपण बघताच काय म्हणू? काय गावंढळ आहे, तो हा शाळाबाई शिकलेला नसेल. आणि तो जर इथं येऊन जर एन्सेंट लँग्वेज मध्ये इंग्रजी बोलायला लागला तर मग तो तुम्ही काय केलेलं होतं? त्याला प्री जज केलेलं होतं. हा काय, ह्याला काहीच येत नसेल, अडाणी असेल. किंवा एकदम साधारण कपडे घातलेला व्यक्ती डायरेक्ट एखाद्या कंपनीचा सीईओ आहे आणि नंतर कळलं आपल्याला की सीईओ आहे, तो झाडू मारत होता किंवा आपल्या गार्डन मधल्या झाडांना पाणी घालत होता. आपण म्हटलं, माळी बुवा कुठे? आमचे या साहेबांना भेटायचंय आम्हाला. तो म्हणाला, बोला, मीच येतो. ह्याला म्हणतात प्री जजमेंट. अगोदरच जज करून टाकणे समोरच्याला. ब्रिटिशांचं पण तसंच होतं. ते जेव्हा भारतात यायचे तेव्हा भारतात आल्यावर त्यांना बिचारे आपले गरीब दुबळी जनता दिसायची, अनएज्युकेटेड पीपल्स दिसायचे. तो त्याच्यावरनं त्यांनी प्री जज करून टाकलं की यांचा जो वारस असेल अगोदरचा, यांचे जे अँचेस्टर असतील हे सुद्धा काय असले पाहिजेत? असेच असले पाहिजेत. ओके. याला म्हणतात प्री जजमेंट. आणि मग ह्याच्यामध्ये या जेम्स मिलने आपल्याबद्दल लिहिलंय आणि तशी ती पुस्तकं लिहिलेली आहेत. कोणती? द ब्रिटिश हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलंय. या पुस्तकात त्यांनी हेच दाखवलंय की कशा पद्धतीने ब्रिटिशर्स श्रेष्ठ आहेत आणि भारतीय संस्कृती कशी कनिष्ठ आहे हे दाखवलेले त्यांनी त्याच्यामध्ये. आणि आम्ही इथे कशासाठी आहोत? तर ह्या अनएज्युकेटेड पीपल्सचं यांना वर आणण्यासाठी, यांचा विकास करण्यासाठी, यांच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही इथे आलेलो आहोत असं त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा एक ब्रिटिश ऑफिसर माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन. काय नाव? माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन. त्यावेळेस मुंबई शहराला बॉम्बे म्हटलं जायचं. बॉम्बेचा तो कोण होता?
गव्हर्नर होता. 1841 मध्ये त्याने एक पुस्तक लिहिलंय, द हिस्ट्री ऑफ इंडिया. काय? द हिस्ट्री ऑफ इंडिया. अगोदरचं पुस्तक कोणतं होतं? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. आणि आता कोणतं आहे? द हिस्ट्री ऑफ इंडिया. ओके, सो शब्द व्यवस्थित बघायचे. ब्रिटिश इंडिया आलं तर जेम्स मिल लिहिणार, आणि द हिस्ट्री ऑफ इंडिया आलं तर काय लिहिणार? माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी लिहिलंय. कधी? 1841 मध्ये. ते काय होते? भारताचे नाही, बॉम्बेचे गव्हर्नर होते. कोणाचे? आता बॉम्बेला मुंबई म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मराठा एम्पायर बद्दल बघूयात. आता मराठा एम्पायर म्हटलं तर ग्रँड डफ हे नाव लक्षात ठेवायचं. काय नाव लक्षात ठेवायचं? बघा, आता आपल्याच लोकांना आपलाच इतिहास माहित नव्हता त्या काळामध्ये. जर तुमच्या माहितीसाठी सांगतो, मराठा एम्पायरचा फाउंडर कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज. खोटं नाव आहे का? किती प्रचंड मोठं नाव आहे. आज असा कोण आहे की जो छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखत नाही? आहे कोणी? परंतु आपल्या महाराजांची समाधी कुठे हेच आपल्या लोकांना माहिती नव्हतं. ते कोणी शोधून काढलंय? महात्मा ज्योतिबा फुले यांनी ती शोधून काढली समाधी. कोणाची? छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. कालांतराने काय होत जातं? अपभ्रंश होत जातो. लोक गोष्टी विसरतात. मौखिक साधनं, लेखी साधनं नव्हती त्या काळामध्ये. आता काय रे? आता ऑडिओ व्हिडिओग्राफीज आहेत, त्याच्यामुळे आता आपण रेकॉर्ड करून ठेवतो एखादा इव्हेंट. पण त्या काळामध्ये तो इव्हेंट रेकॉर्ड केला जात नव्हता, किंवा ते माहिती पण नसायचं लोकांना कुठे असं. आणि 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्षानंतर ज्या जनरेशनला ती गोष्ट माहिती आहे, ती जनरेशन मेल्यानंतर जर त्याची माहिती पुढच्या जनरेशनला, आता उदाहरणार्थ माझ्या आजोबांची इथे समाधी हे मला माहिती, बरोबर. मी जर माझ्या मुलांना सांगितलं नाही आणि मी मरून गेलो तर त्यांना काय माहिती असेल ही समाधी कुठे? किंवा माझ्याकडे एक सोन्याने भरलेला मडका आहे, मी कोणी चोरी करू नये म्हणून, तेव्हा काही बँक्स वगैरे नव्हत्या, या जमिनीमध्ये गाडून ठेवलं. आता ते जर मी माझ्या मुलांना सांगितलं तर मुलं काय करतील? ते सोनं काढून घेऊन जातील, मला हकलून देतील. म्हणून मी माझ्या मुलांना सांगितलं नाही, आणि अचानकपणे हार्ट अटॅकने मी मरून गेलो, तो राज राज ही रह गया. बरोबर आहे. सेम गोष्ट त्या काळामध्ये होत होती. ओके, म्हणून आपल्या मराठ्यांचा इतिहास आपल्या मराठ्यांनाच माहिती नव्हता. होता का माहिती? नाही. किंवा तेवढी ती चिकित्सक वृत्ती नव्हती, अभ्यास वृत्ती नव्हती लोकांमध्ये की त्यांचा अभ्यास करावा असं म्हणून. तर हे जे ब्रिटिशर्स होते, हे बघा, मराठा एम्पायर काय एवढं तेवढं नव्हतं. अटक, इथे अटक हे ठिकाण आहे, अटकेपर्यंत आपले झेंडे लागलेत. एवढं प्रगल्भ असा आपला इतिहास आहे, मराठ्यांचा जबरदस्त इतिहास आहे. सगळ्यात स्विफ्ट म्हणजे चपळ असं सैन्य जर कोणाचं होतं तर आपलं होतं, मराठ्यांचं होतं. ओके, कोणी इमॅजिन पण नाही करू शकणार एवढ्या कमी वेळामध्ये आपलं सैन्य तिथे पोहोचून जायचं. म्हणजे समोरचा शत्रू विचार करायचा, हा इतने दूर आहे, आने को तो अभी 15 दिन लगेंगे, आणि 2 दिवसात आपलं सैन्य तिथं त्याच्या सीमेवर युद्धासाठी तयार. एवढं जबरदस्त आपलं हे आपल्यालाच माहिती नाही. आपण मराठा आहोत, आपल्यालाच माहिती नाही की आपला इतिहास काय आहे. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपले कोण आहेत? फाउंडर मराठा साम्राज्याचे. द पिरियड ऑफ मराठा एम्पायर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द इंडियन हिस्ट्री. ग्रँड ऑफ नेम स्टँड्स आउट अमंग द ब्रिटिश ऑफिसर हु रोट अबाउट द मराठा हिस्ट्री. आणि मराठ्यांची जर सगळ्यात खराब करण्यात हिस्ट्री खराब करण्यात जर कोणाचा वाटा असेल तर तो कोणाचा वाटा आहे? ग्रँड डफ याचा. याने खूप खराब हिस्ट्री लिहिली मराठ्यांची. ओके, ग्रँड डफ. ही रोट द बुक एंटायटल अ हिस्ट्री ऑफ द मराठास. मराठाची हिस्ट्री लिहिली आणि याची किती पुस्तकं काढली? 3 पुस्तकं काढली. ग्रँड डफ रायटिंग ऑल्सो शोज द ब्रिटिश इन्क्लिनेशन ऑफ कंडेमनिंग इंडियन कल्चर अँड हिस्ट्री. बघा, ब्रिटिश इन्क्लिनेशन म्हणजे ब्रिटिशांचा का ओढ आहे रे इकडे भारताकडे? तर त्याने कंडेम्ड केलं कोणाचं? इंडियन कल्चर आणि हिस्ट्री अशी आहे. तो एक पिक्चर आहे नमस्ते लंडन, बघितलंय का? त्या पिक्चर मध्ये तो म्हणजे एक पार्टी असते, तिथल्या ब्रिटिश क्राऊनची पार्टी असते. कॅटरीना कैफ तिथे हिरोईन दाखवलेली आहे
आणि ती कॅटरीना कैफ एका तिथे लंडन मधल्या माणसाला भेटते आणि तो माणूस तिला म्हणतो की ती म्हणते की आय एम फ्रॉम इंडिया. मग तो म्हणतो हो मला माहिती आहे की इंडिया तिथले ते असे नागासमोर बीन वाजवणारे लोक राहतात, त्या देशामधनं तू आली आहे का. अक्षय कुमार पण असतो, तो ऐकतो ते आणि त्याला वाईट वाटतं की माझ्या भारताबद्दल असं बोलला. मग तो त्याला सांगतो चांगलं की भारत काय की तुझ्या इथे जितक्या लँग्वेजेस नाहीत त्याच्यापेक्षा जास्त तर न्यूजपेपर आमच्या देशामध्ये, आमच्याकडे 3rd लार्जेस्ट आर्मी आहे, तरी पण आम्ही तुम्हाला झुकून नमस्कार करतो, तिथं तुमच्याकडे सुद्धा नाहीये. असा भरपूर लेक्चर देतो तो त्याला. मग तेव्हा त्याला तो जाता जाता असं म्हणतो, मे बी युअर अँचेस्टर हॅव सीन सम इंडिया, आय विल शो यू द रिअल इंडिया. म्हणजे तुझे जे अँचेस्टर भारतामध्ये होते बुवा, त्यांनी काहीतरी वेगळा भारत देश बघितलाय, मी तुला सांगतो ऍक्च्युअल भारत देश काय आहे असं. ओके, म्हणजे असं होतं की रॉंग इंटरप्रिटेशन केलं जातं. काय केलं जातं. आता तुम्ही खरं कसं मानणार, इतिहास खरा कसा मानणार मला सांगा. कसा मानणार. आपण त्या काळात होतो, त्या काळात काय घटना घडल्या हे आपल्याला माहिती नाही माहिती. मग कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलंय ते वाचूनच तर आपण म्हणू ना हा असं झालं होतं का, बरोबर. सो यांनी काय केलंय, चुकीचा इतिहास लिहून ठेवला. भारतीय कल्चर बद्दल, आपल्या इतिहासाबद्दल असं चुकीचं लिहून ठेवलेलं होतं ब्रिटिशांनी. आणि मी तुम्हाला सांगितलंय की यांनी नेहमी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की त्यांचं कल्चर कसं आहे रे, श्रेष्ठ आहे, आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये भारतीयांचं कल्चर कसं आहे, हे कनिष्ठ आहे. ओके, मग ते असेल, युद्ध असतील किंवा एखादे एम्पायर्स असतील, राजे असतील, या सगळ्यांना त्यांनी स्वतःपेक्षा कमीच लेखलेले. ठीक आहे. सिमिलरली टेंडन्सी इज विटनेस्ड इन द कर्नल टॉड्स रायटिंग अबाउट द राजस्थान हिस्ट्री. सिमिलर कंडिशन कोणाची दिसते, टॉड नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याची. कर्नल येतो आणि त्याने सुद्धा काय लिहिलंय, राजस्थानची हिस्ट्री लिहिली, आणि त्या हिस्ट्रीमध्ये पण त्याने असंच लिहिलेलं आहे की भारतीयांची हिस्ट्री कशी बेकार आहे किंवा त्यांचं कल्चर कसं बेकार आहे हे दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला. द 2 व्हॉल्युम्स रिटन बाय द विलियम विल्सन हंटर ऑन इंडियन हिस्ट्री शो अ समवॉट इम्पार्शियल ट्रीटमेंट ऑफ द सब्जेक्ट. आता विलियम हा विल्सन हंटर आहे, याने थोडंफार चांगलं दाखवण्याचा, इम्पार्शियल पद्धतीने लिहिण्याचा त्याने काय केलेला आहे, प्रयत्न केलाय. सगळे तसे आहेत असं नाहीये. ओके, चला हे कोण आहेत रे, विश्वनाथ काशीनाथ रजवाडे. ओके, आणि हे कोण आहेत, नीलकंठ जनार्दन कीर्तने. आता हे 2 भारतीय व्यक्ती यांनी ब्रिटिश एज्युकेशन घेतलेले आहे. ओके, ब्रिटिश एज्युकेशन घेतल्यामुळे यांना लिहिता वाचता येतं, एज्युकेटेड आहेत, आणि यांनी मग मात्र जरा सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न केला की खरंच मराठ्यांचा इतिहास असा आहे का. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे ग्रँड डफ, कर्नल टोड यांनी जे लिहिलेलं आहे, विलियम्स यांनी जे लिहिलेलं आहे, हे सगळं काय लिहिलेलं आहे रे, चुकीचं लिहिलेलं आहे. आणि मग मराठ्यांचा प्रगल्भ इतिहास पुढे आणण्याचं काम कोणी केलं, या दोघांनी केलं. बघा, नीलकंठ जनार्दन कीर्तने अँड विश्वनाथ काशीनाथ रजवाडे वेर द 2 इंडियन हिस्टोरियन हु took upon the task exposing the limitations of the Grand Duff's writing. ग्रँड डफने जे काही लिहून ठेवलेलं आहे मराठ्यांच्या इतिहासाबद्दल चुकीचं, हे सगळं खोडून काढण्याचं काम कोणी केलं, या दोघांनी केलं. कोणी, नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि VK रजवाडे. यांचं नाव VK रजवाडे असं म्हणून ते फेमस आहेत. बघा, हे त्यांच्या नावाचं स्टॅम्पल पोस्ट तयार केलेलं आहे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने. राहील लक्षामध्ये, येस ऑर नो. चला पुढे जाऊया. आता बघू इंडियन हिस्टोग्राफी व्हेरियस आयडियोलॉजीज फ्रेमवर्क. ओके, कॉलोनियल हिस्टोग्राफी बघू. आता कॉलोनियल हिस्टोग्राफी काय, कॉलनिझम ही काय भानगडे पहिले ते समजून घ्या. आता काय झालं, भारतामध्ये ब्रिटिशांचं भारतात आक्रमण झालं. हळूहळू करत त्यांनी बंगाल नंतर बिहार नंतर हळूहळू एक एक स्टेट्स काय करायला, कब्जा करायला सुरुवात केली, आणि त्यांनी भारतामध्ये त्यांच्या वसाहत स्थापन केल्या, भारतामध्ये राहायला लागले. बरोबर आहे, समजतंय तुम्हाला. मग आता त्या काळामध्ये कोणत्या प्रकारचे रायटिंग झाले हे आता आपण बघूया, कशा प्रकारचं लेखन झालं हे आपण बघूया. द अर्ली स्कॉलर्स हू स्टडीड अँड रोट इंडियन हिस्ट्री were mainly British officers and the Christian missionaries.
आतापर्यंतचे अगोदरचे लिखाण आपण बघितले उदाहरणार्थ ग्रँडफ असेल, कर्नल टोड्स असेल, विलियम्स असतील, जेम्स मिल्स असेल, हे जे लिहिणारे होते हे कोण होते रे? आयदरली ब्रिटिश अधिकारी होते किंवा काही ख्रिश्चन मिशनरीज होते. आता पहिला मुद्दा, ख्रिश्चन मिशनरीज लोकांचं भारतामध्ये येण्याचं काय काम होतं? त्यांना व्यापार करायचा होता का? त्यांना राज्य विस्तार करायचं होतं का? ते सैनिक होते का? युद्धासाठी आले होते का? तर आन्सर इज नो. त्यांना काय करायचं होतं? फक्त धर्माचा प्रचार करायचा होता. त्यांच्या धर्माचा काय करायचा होता? प्रचार आणि प्रसार करायचा होता. जर एखाद्या वेळेस दुष्काळ पडला तर ती त्यांची पर्वणीचा टाइम असायचा, एकदम अपॉर्च्युनिटीचा टाइम. का? कारण अशा वेळेस काय व्हायचं, मोस्ट ऑफ द पॅरेंट्स हे भूकमरीने मरून जायचे. फेमाईन म्हणजे दुष्काळ. दुष्काळ जर पडला तर त्या काळामध्ये खूप अन्नधान्य पिकत नसायचं, क्वचित अन्नधान्य असायचं, वर्षभर पुरेल एवढंच अन्नधान्य असायचं. आणि दुष्काळ कधी कधी तर 2-2, 3-3 वर्ष पडायचं. त्या काळामध्ये सिंचनाची साधनं नव्हती, विहिरी बांधलेल्या नसायच्या, कालवे नसायचे, पाणी उपसा करण्याचं तंत्र नसायचं आणि त्याच्यामुळे उत्पन्न होत नव्हतं आणि अन्नधान्याच्या अभावी काय व्हायचे, परिवार मरून जायचे. मग जर आई वडील मेल्यानंतर जर मुलं अनाथ झाले तर या अनाथ मुलांना हे मिशनरीज काय करायचे, अडॉप्ट करायचे. किंवा एखादी फॅमिली आहे, तुम्हाला धान्य पाहिजे का, तुम्हाला जेवायला पाहिजे का, तर यस, तर मग काय करावं लागेल, तुम्हाला धर्म परिवर्तन करावं लागेल. 2-3 दिवस ते त्यांना जेवायला द्यायचे आणि नंतर सांगायचे काय, की तुम्हाला काय करावं लागेल, ख्रिश्चन धर्म स्वीकार करावा लागेल, तर आम्ही तुम्हाला जेवायला देऊ, अन्नधान्य देऊ, नाहीतर तुम्हाला देणार नाही. आणि मग अशा पद्धतीने ते काय करायचे, धर्म परिवर्तन करून घ्यायचे. हे त्या काळात झालेलं आहे. ओके, सो हे ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये यायचे. त्यांचा प्रमुख उद्देश काय असायचा? त्यांचा प्रमुख उद्देश धर्म परिवर्तन करणे. काय असायचा उद्देश? धर्म परिवर्तन करणे. मग हे भारतीय इतिहासाबद्दल चांगलं लिहितील का? मग विचार करा जरा. जर त्यांनी असं लिहिलं की भारताचा प्रगल्भ इतिहास होता, त्यांची संस्कृती आमच्या संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ आहे, मग कोण त्यांच्या धर्मात प्रवेश करेल? किंवा कोणी स्वतःच्या धर्माबद्दल का असं म्हणेल, बोलेल? प्रत्येकाला स्वतःचा धर्म हा श्रेष्ठच आहे. Their prejudice is clearly reflect in the way some of them have ridiculed Indian culture. बघा, त्यांचं जे प्रीजज माइंड असायचं त्याच्यामध्ये ते कसं दाखवायचे की इंडियन कल्चर कसं आहे, रिडिक्युल आहे, गौण दर्जाचं आहे, भारतीय संस्कृती ही गौण दरम्यानची. Their writings were used to justify the colonial British rule. आणि त्यांची जी रायटिंग असायची, कोणाची? हे ख्रिश्चन मिशनरी किंवा ब्रिटिश ऑफिसर्स असायचे, यांचं रायटिंग्स मध्ये ते काय जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करायचे, काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करायचे की भारतामध्ये जर ब्रिटिशांचं राज्य आहे हे देवाने घडून आणलेलं आहे, गॉडने घडून आणलेलं आहे आणि गॉडला काय करून घ्यायचंय, हे जे रानटी कल्चर आहे भारताचं, याला सुधरवण्यासाठी गॉडने आम्हाला ह्या भारत देशामध्ये पाठवले, हे सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करायचे. येतंय लक्षामध्ये? ओके, आता बघा, द 5 व्हॉल्युम्स कॅम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया पब्लिश्ड ड्युरिंग 1922 to 1937 आर डिस्टिंक्ट एक्झाम्पल ऑफ द कॉलोनियल हिस्टोरियोग्राफी. बघा, हे पुस्तक आहे ते कॅम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया, हे वाचून बघा कधी. हे वाचल्यावर तुमचं लक्षात असं येईल की कशा पद्धतीने या लोकांनी त्यांची संस्कृती श्रेष्ठ ठरवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. आता नेक्स्ट आहे, मेनी युरोपियन स्कॉलर्स फेल्ड क्युरियस अबाउट द सिव्हिलायझेशन अँड द कंट्रीज ऑफ द ईस्ट. बरेचसे असे युरोपियन स्कॉलर्स होते, यांना असं वाटत होतं की अरे पूर्वेकडच्या ज्या राज्य आहेत, आता बघा युरोप जर या ठिकाणी आहे तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये आपण पूर्व दिशेला आहे, बरोबर? जर आपण मॅप बघितला, वर्ल्ड मॅप मध्ये इथे कुठेतरी तुम्हाला युरोप दिसतो आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये इंडिया इकडे कुठेतरी आहे, बरोबर? ईस्टर्न साईडला, ही इकडे ईस्ट, वेस्ट, ही नॉर्थ आणि ही साऊथ. सो आपण त्यांच्या कंपॅरिझन मध्ये हा पार्ट म्हणजे काय, ईस्टर्न पार्ट आहे. इथे आफ्रिका पण आहे, काय आफ्रिका सुद्धा आहे. ओके, सो या
ठिकाणी काय घडतंय याची क्युरिओसिटी असायची त्यांना, तिथलं कल्चर कसं आहे, की त्यांचा इतिहास कसा आहे, ह्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काय असायची, क्युरिओसिटी असायची. आणि म्हणून सम ऑफ दीज स्कॉलर्स फेल्ड ऍडमिनिस्ट्रेशन अँड रिस्पेक्ट फॉर देम. दीज स्कॉलर्स वेअर नोन ॲज ओरिएंटलिस्ट. मग अशा स्कॉलर्सला आपण काय म्हणतो, ओरिएंटलिस्ट असं म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतात ओरिएंटलिस्टला, प्राच्यवादी, म्हणजे प्राचीन इतिहासाबद्दलचा आस्पेक्ट असणारी लोक. ओके. The Orientalists study the similarities between the Sanskrit and some of the European languages. आता बघा, हे जे ओरिएंटलिस्ट होते, प्राच्यवादी होते, यांना थोडीशी क्युरिओसिटी होती. कोणत्या लँग्वेज बद्दल, संस्कृत बद्दल. भारतात येऊन सगळ्यात पहिले त्यांनी काय केलं, ती भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. ज्यांना कोणाला संस्कृत लँग्वेज येत होती त्याच्याकडनं त्यांनी काय शिकून घेतलं, संस्कृत. कारण मोस्ट ऑफ द इंडियन लिटरेचर जे होते हे कशामध्ये होते, संस्कृत मध्येच होते. वेद असेल, पुराण असतील, बरोबर, त्याच्यानंतर चारही प्रकारचे वेद, सूक्त, हे सगळे कशामध्ये होते, कशामध्ये होते, संस्कृतमध्ये. आणि हाच तर खरा आपला भंडार होता, हेच तर रिच कल्चर होतं आपलं, ज्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली होती. मेडिकल सायन्सेस बद्दल लिहिलेलं होतं, इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन्स बद्दल बऱ्याचशा इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये होत्या. पण त्या कशामध्ये होत्या, आणि संस्कृत भाषा आपल्याला येत नव्हती, त्या क्वचित लोकांना येत होती. ज्यांना येत होती त्यांना त्या अभ्यासामध्ये इंटरेस्ट नव्हता. यांना इंटरेस्ट होता पण यांना संस्कृत भाषा येत नव्हती. मग यांनी ती भाषा शिकून घेतली. आणि मग मात्र त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी कशावर फोकस केलं रे, तर वैदिक ट्रॅडिशनवर, संस्कृत लिटरेचरवर. वैदिक लिटरेचर आलंच ना मग इथे. वैदिक म्हणजे कोणकोणते वेद होते आपले, 4. कोणतं, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, यांच्यावर त्यांनी फोकस केलं आणि सगळा डाटा कॉपी पेस्ट केला सगळा त्यांच्या नावाने. देअर स्टडीज रिझल्टेड इनटू द फॉर्म्युलेशन द नोशन ऑफ अन एन्शियंट लँग्वेज दॅट कुड बी द मदर ऑफ ऑल इंडो युरोपियन लँग्वेज. बघा, नंतर त्यांच्या लक्षात आलं की जी आपली एन्शियंट लँग्वेज आहे, कोणती, संस्कृत, ही काय, मदर ऑफ ऑल इंडो युरोपियन लँग्वेज. जेवढेही इंडिया आणि युरोपातल्या लँग्वेजेस आहेत, या सगळ्यांची आई, सगळ्यांची जननी, सगळ्यात पॉवरफुल लँग्वेज आणि पॉवरफुल कल्चर आणि लिटरेचर कोणाचं आहे, संस्कृत मधलं इंडियन लिटरेचर आहे. कोणतं, वैदिक आणि संस्कृत लिटरेचर आहे. हाच तर खरा खजिना आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. पण ही लोक सांगणार आहेत की तुमचं कल्चर बेस्ट आहे, आमच्यापेक्षा ग्रेट आहे. पण हे कोणाच्या लक्षात आलं, या ओरिएंटलिस्ट प्राच्यवादी हिस्टोरियन्सच्या लक्षामध्ये आलं. आणि त्यांनी मग याच्यावर अभ्यास करायला सुरुवात केली. सगळ्यात पहिले अभ्यास करणारे कोण होते, विलियम जोन्स. काय केलं रे विलियम जोन्स यांनी, 1784 मध्ये एक सोसायटीची स्थापना केली. तिचं नाव एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल. सोसायटीचं नाव आहे ते. कलकत्ता या ठिकाणी स्थापन केली. लगेच असं एकदम, कलकत्ता बंगालमध्ये. कलकत्ता कुठे, हा, त्या सोसायटीचं पूर्ण नाव काय, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल असं नाव आहे तिचं, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल. आणि त्याची स्थापना कोणत्या शहरात केली, कलकत्तामध्ये. कधी, 1784 मध्ये. पुढे, इट ओपन द डोअर्स फॉर द रिसर्च इन द एन्शियंट इंडियन लिटरेचर अँड हिस्ट्री. आणि मग ह्यांनी एक प्रकारे सगळ्या ब्रिटिश लोकांना दरवाजे उघडे करून दिले की या माझ्या सोसायटीमध्ये, या माझ्या संस्थेमध्ये या. इथे मी तुम्हाला काय प्रोव्हाइड करून देईल रे, एन्शियंट इंडियन लिटरेचर प्रोव्हाइड करून देईल. काय प्रोव्हाइड करून देईल, एन्शियंट इंडियन लिटरेचर प्रोव्हाइड करून देईल. याचा तुम्ही काय करा, अभ्यास करा, खूप अभ्यास करा आणि तुमच्या नावाने शोधबंध लिहा, शोध प्रबंध लिहा. ओके, अशा पद्धतीने यांनी सगळे अवेलेबल करून दिलं. त्यांचं नाव काय, विलियम जोन्स. यांच्यावरही प्रश्न येतो, इम्पॉर्टंट आहे, अंडरलाईन करा, IMP करा. कोण, विलियम जोन्स. यांनी कोणत्या सोसायटीची स्थापना केली, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल. ओके, कुठे केली, कलकत्तामध्ये. कधी, 1784.
त्याच्यानंतर सेकंड नाव आहे दॅट इज नथिंग बट फ्रेडरिक मॅक्स म्युलर. यांनी तर बघा काय केलंय, फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी काय केलं, तर हे जे लिटरेचर आहे याचं कन्व्हर्जनच करून टाकलं. इन हिज ओपिनियन संस्कृत वॉज द मोस्ट एन्शियंट लँग्वेज ऑफ द इंडो युरोपियन लँग्वेज. ओके, यांना पण तसंच वाटायचं की संस्कृत लँग्वेज काय आहे, सगळ्यात बाप लँग्वेज आहे, एक नंबरची लँग्वेज आहे आणि सगळ्या इंडो युरोपियन लँग्वेज पेक्षा पण काय आहे, एन्शियंट आहे, जुनी आहे. इट वॉज डीपली इंटरेस्टेड इन द संस्कृत लँग्वेज आणि त्यांचं प्रचंड प्रेम निर्माण झालं या संस्कृत लँग्वेजवर. ओके, आणि त्यांनी काय केलं, सगळ्यात पहिले ट्रान्सलेट केलं संस्कृत टेक्स्ट कशामध्ये, जर्मन लँग्वेज मध्ये त्यांनी ट्रान्सलेट करून टाकलं. म्हणजे संस्कृत वाचायचं, जर्मनीत लिहायचं, वाचायचं, जर्मनीत लिहायचं. ट्रान्सलेशन, कॉपी, काय केलंय, कॉपी. आणि तिचं कोणत्या पुस्तकाची कॉपी केली त्यांनी, हितोपदेश नावाचं. काय पुस्तकाचं नाव, त्या हितोपदेश या पुस्तकाचं, संस्कृत पुस्तकाचं त्यांनी कशामध्ये कन्व्हर्जन केलं, जर्मन लँग्वेज मध्ये. काय नाव त्यांचं, फ्रेडरिक मॅक्स म्युलर. ओके, राहील लक्षामध्ये. बघा जेम्स मिल यांचं पुस्तक कोणतं आहे, एशियाटिक सोसायटी, सॉरी त्यांनी कोणत्या सोसायटीची स्थापना केली, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल, कलकत्ता या ठिकाणी 1784 मध्ये. आता बघितलं जेम्स मॅक्स म्युलर यांनी काय केलं, हितोपदेश या नावाच्या पुस्तकाचं जर्मनीमध्ये. यांच्याबद्दल हे पण लिहायला येतं बरं का, राईट अ शॉर्ट नोट ऑन मॅक्स म्युलरवर. मग काय लिहिणार, ओरिएंटलिस्ट आहेत. ओके, त्यांना काय आवडायची, संस्कृत लँग्वेज आवडायची. त्यांनी काय म्हटलंय की संस्कृत वॉज द मोस्ट एन्शियंट लँग्वेज ऑफ द इंडो युरोपियन लँग्वेजेस. आणि त्यांनी काय केलं, या हितोपदेश नावाच्या पुस्तकाचं जर्मन लँग्वेज मध्ये काय केलं, कन्व्हर्जन केलं, ट्रान्सलेट केलं. ही वॉज द एडिटर ऑफ द 50 व्हॉल्युम्स ऑफ द सिक्रेट बुक ऑफ ईस्ट. बघा, सेक्रेड बुक ऑफ, सगळ्यात पवित्र ग्रंथ पूर्वेकडचा, याचे किती किती व्हॉल्यूम लिहिले. जसं आपण एखाद्या, आता हे चॅप्टर आहे, या चॅप्टरचं काय बनवलं, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, सर्कल चॅप्टर 8 पार्ट मध्ये संपलं. किती व्हॉल्यूम लिहिले, 50 पुस्तकं. एक व्हॉल्यूम एवढं जाड आहे, जवळजवळ एक व्हॉल्यूम म्हणजे एक पुस्तक एवढं जाड. असे किती पुस्तकं, एवढ्यावरच नाही थांबले, अजून बघा. He also compiled Rigved which has been published in 6 volume. ऋग्वेदचं पण कन्व्हर्जन केलं, ट्रान्सलेशन केलं, कंपाईल करून टाकलं. किती व्हॉल्यूम्स मध्ये, 6. मग आता विचार करा, आता सांगा तुम्ही की आपली भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरा ही किती रिच होती. बऱ्याचशा ज्या सर्जरीज आहेत, ह्या सर्जरीची, आता जी सर्जरी होते म्हणजे त्याला काय म्हणतात, बाळ जन्माला येतात, ऑपरेशन करतात, काय म्हणतात त्याला, सीझर. सीझरची आता तुम्ही म्हणाल की सर आता टेक्नॉलॉजी आली आहे. हार्ट ट्रान्सप्लांटेशन सारख्या सर्जरी त्या काळात सुद्धा होत होत्या. ओके, त्याचा उल्लेख ह्या ऋग्वेदामध्ये तुम्हाला दिसून येतो, बरोबर आहे की नाही. परंतु आपल्याच लोकांना ते माहिती नव्हतं. लॅटरली या लोकांनी हे पुस्तकं वाचून वाचून काय केलं. आता बघा, जर तुम्ही MABS ला ऍडमिशन घ्याल तर त्या ठिकाणी हे संस्कृत लिटरेचर आहे तुम्हाला. डॉक्टर किला जे आयुर्वेदिक शिकतात ना, आयुर्वेदिक डॉक्टर्स असतात बघा, तर त्यांना हे लिटरेचर असतं सगळं. या लिटरेचरचा अभ्यास करावा लागतो. ही ट्रान्सलेटेड ऋग्वेद इन जर्मन. हे पण ट्रान्सलेट करून टाकलं जर्मन लोकांना. वाचा रे, मजा करा. लेटरली एडवर्ड सेड दॅट. आता एडवर्डचं काय म्हणणं, हे एडवर्डचं म्हणणं लय भारी, एक नंबर. एडवर्ड काय म्हणतो माहितीये का, एडवर्ड सेड अ स्कॉलर हू हॅज re-evaluated the Orientalist writings has thrown light on imperialistic interest of the Orientalist scholars. या ओरिएंटलिस्ट स्कॉलरचा उद्देश काय होता माहितीये का, हे लिटरेचर वाचण्याचा काय उद्देश होता, इम्पेरियलिझम, साम्राज्यवाद करणे, साम्राज्य वाढवण्यासाठी. यांची गुपित इन्फॉर्मेशन काढून घेऊ आपण. त्यांना असं वाटलं होतं काय काय होईल की कुठे काय साम्राज्य आहे,
कोणतं साम्राज्य किती ग्रेट आहे याची इन्फॉर्मेशन मिळेल, पण त्याच्याऐवजी त्यांना आणखी काहीच भेटून गेलं. बरोबर, साम्राज्यवाद करणे हा त्यांचा उद्देश होता, साम्राज्य वाढवणे हा त्यांचा उद्देश होता, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना खूपच जास्त मिळालं. जे पाहिजे होते त्याच्यापेक्षा जास्त खजिना त्यांना भेटून गेला. समजलं का तुम्हाला हे? ओके. आता बघू नॅशनलिस्ट हिस्टोरिओग्राफी. आता नॅशनलिस्ट हिस्टोरिओग्राफी ही आपल्याकडचे हिस्टोरियन्स आहे. आतापर्यंतचे आपण 2 हिस्टोरिओग्राफीज बघितल्या. पहिली बघितली आपण कोणती, कॉलनिझम हिस्टोरिओग्राफी, वसाहतवादी इतिहास लेखन. दुसरं बघितलं ओरिएंटलिस्ट हिस्टोरिओग्राफी, प्राच्यवादी इतिहास लेखन. या दोन्ही इतिहास लेखनांमध्ये तुम्हाला ब्रिटिश स्कॉलर्स दिसतील, ब्रिटिश ऑफिशियल्स दिसतील आणि मिशनरीज, ख्रिश्चन मिशनऱ्यांचा तुम्ही लेखन झालेलं दिसतं. आता तिसरं आहे नॅशनलिस्ट हिस्टोरिओग्राफी. आता ही जी नॅशनलिस्ट हिस्टोरिओग्राफी आहे याच्यामध्ये देशप्रेम दिसेल, तुम्हाला प्राईड दिसेल, अभिमान, राष्ट्राभिमान, आपल्या राष्ट्राबद्दलचा अभिमान दिसेल आणि मग आपल्या भारतीय लोकांनी लिहिलेला इतिहास हे आपल्याला या ठिकाणी दिसेल. ओके. चला मग आपण पुढे जाऊया. द रायटिंग्स ऑफ द इंडियन हिस्टोरियन हु वेअर ट्रेन द ब्रिटिश एज्युकेशनल सिस्टीम शो अन इन्क्लिनेशन टू रिस्टोर द प्राईड in the ancient glory of the India and the self esteem of the Indian readers. बघा आता जे इन्क्लिनेशन ब्रिटिश एज्युकेशनल सिस्टीमने भारतामध्ये सुरुवात झाली, भारतामध्ये ब्रिटिश एज्युकेशन सिस्टीमची. आता भारतातले लोकही शिकायला लागले, तेही एज्युकेटेड व्हायला लागले आणि मग आता त्यांनी आपला इतिहास शोधायला सुरुवात केली. जे काही आपले लिटरेचर्स होते हे वाचायला सुरुवात केली आणि मग मात्र त्यांच्या लक्षात आलं की आपली सुद्धा जे कल्चर आहे हे ग्लोरीफाय आहे, खूप चांगलं आहे. आणि मग त्यांनी ब्रिटिशांनी जे इन्क्लिनेशन केलेलं होतं आपल्या संस्कृतीचा जो वाट लावून टाकलेली होती त्यांनी आपल्याला सांगून. बघा कसं असतं माहितीये का, एखाद्या स्टुडंटला जर आपण म्हणा तू डब्बा आहे रे, तू डब्बा आहे, तू डब्बाच आहे, तुला काहीच येत नाही, तू डब्बाच आहे, तर हळूहळू थोड्या दिवसांनी त्यालाही वाटायला लागतं की हो साला मीच डब्बा आहे बरं का. यांनी सुद्धा असंच केलं ब्रिटिशांनी काय केलं, आपल्याला सांगितलं की यू आर डर्टी माइंड्स, किंवा त्यांना असं खालच्या भाषेत बोलायचं एकदम. तर आपल्याला पण असंच वाटायला लागलं होतं की हा चला आपली पण संस्कृती अशीच आहे, आपण एकदम खालच्या दर्जाचे, ते लोक भारी आहेत, किंवा ते दिसायला पण गोरे पण दिसायचे. मग खरंच असं वाटायचं की हा खरंच आहे, यांचीच संस्कृती श्रेष्ठ असेल. पण नंतर जेव्हा आपण आपल्या संस्कृतीचा अभ्यास केला आपल्या लोकांनी, तेव्हा मात्र लक्षात आलं की आपली संस्कृती सुद्धा खूप ग्लोरीफाय. ओके. मग त्यांनी जे आपले इन्क्लिनेशन केलं होतं हे पुन्हा रिस्टोअर करण्याचं काम, आपल्यामध्ये प्राईड निर्माण करण्याचं काम, उत्साह निर्माण करण्याचं काम, राष्ट्राभिमान निर्माण करायचं काम या लोकांनी केलं. आपल्यामध्ये सेल्फ एस्टीम निर्माण केली, अभिमान निर्माण केला. ओके. देअर रायटिंग्स आर नोन ॲज नॅशनलिस्टिक हिस्टोरिओग्राफी. मग या प्रकारच्या ज्या रायटिंग्स आहेत यांना काय म्हणतात आपण, नॅशनलिस्टिक हिस्टोरिओग्राफी. ज्याच्यामधून काय निर्माण होतं रे, राष्ट्राभिमान निर्माण होतो, आपल्या देशाबद्दल आपलं प्रेम निर्माण होतं. आज बघा, आज सांगू द्या कोणी आपल्या देशाबद्दल बोलू द्या वाईट, आपण त्याला लगेच 2-3 शब्द सांगून देऊ की बस आमच्या देशामध्ये पण असं आहे, आमचा देश पण असा आहे. ओके, कळतंय तुम्हाला? ओके. चला मग सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर. ओके. विष्णू शास्त्री चिपळूणकरांचा हा फोटो आहे बघा. काय म्हणतात विष्णू शास्त्री चिपळूणकर? नॅशनलिस्टिक रायटिंग इन महाराष्ट्र वेअर इन्स्पायर्ड बाय द विष्णू शास्त्री चिपळूणकर. ओके, यांच्यापासून सुरुवात आहे. ही क्रिटिसाइज द प्रीजज हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडिया रिटन बाय द ब्रिटिश ऑफिसर्स. ब्रिटिश ऑफिसरांनी जे प्रीजज मनातनं अगोदरच जजमेंट करून घेतलं की भारताचा इतिहास असा आहे आणि त्या दृष्टीने इतिहास लिहिला त्यांनी, याच्यावर त्यांनी काय केलं, क्रिटिसिझम केलं. द नॅशनलिस्टिक हिस्टोरियन्स ट्राईड टू सीक द गोल्डन एरा ऑफ द इंडियन हिस्ट्री. आणि त्यांनी सांगितलं नॅशनलिस्टिक हिस्टोरियन्स जे आहेत यांनी काय केलं की भारताचा इतिहास कसा वैभवशाली आहे, गौरवशाली आहे, गोल्डन एरा आहे हे सांगण्याचं त्यांनी काय केलं, काम केलं, इंडियन हिस्ट्री बद्दल सांगितलं. दे आर ऍट टाइम्स
ब्लेम फॉर इग्नोरिंग द क्रिटिकल अनालिसिस ऑफ द हिस्टोरिकल ट्रूथ. आणि त्यांनी ब्लेम केलं कोणाला, कोणाला दोष दिले, हे जे ब्रिटिश ऑफिसर्स होते यांनी काय केलं, क्रिटिकल अनालिसिस न करता हिस्टोरिकल ट्रूथ द्यायला काय पाहिजे रे, जर तुम्हाला इतिहास लिहायचा आहे तर तो सत्य इतिहास लिहिला पाहिजे आणि क्रिटिकल एक्झामाइन करून लिहिला पाहिजे. हे आपण गेल्या चॅप्टर मध्ये बघितले. इतिहासाने ब्रिटिशांनी अशा प्रकारचा कोणताही क्रिटिकल एक्झामाइन न करता, अभ्यास न करता काय केला, इतिहास लिहिला आणि भारतीयांबद्दलचा चुकीचा एन्शियंट इतिहास लिहिला. बरं चल, लिहिला पण असेल, कदाचित त्यांनी क्रिटिकल एक्झामाइन केलं पण असेल आणि त्यात त्यांच्या लक्षात आलं असेल की आपल्यापेक्षा यांची वैभवशाली परंपरा आहे. ते तसं लिहिणार होते का? पण नाही, ते चुकीचंच लिहिणार आहे. आता बघा, 2-3 पक्ष आहेत. आता एक पक्ष दुसऱ्या पक्षाची वाहवा करेल का? जर दुसऱ्या पक्षाची वाहवा केली तर काय होईल, तो पक्ष निवडून येईल, हा पक्ष निवडून येईल का? नाही. म्हणजे आमचाच पक्ष कसा श्रेष्ठ आहे हे प्रत्येक जण सांगण्याचा प्रयत्न करतं. सिमिलर वे इथेच आहे. ब्रिटिशांनी सुद्धा त्यांचीच बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची बाजू चांगली कधी सेफ होईल, जेव्हा तुमची बाजू खराब असेल. तुमची बाजू खराब दाखवल्याशिवाय मी तुमच्यापेक्षा चांगला आहे असं सिद्ध होईल का? तुम्ही अभ्यास करत नाही, मी खूप अभ्यास करतो, म्हणजे कोण चांगलं आहे? मी. माझी बॉलिंग सगळ्यात फास्ट आहे, यांची बॉलिंग स्लो आहे, म्हणजे कोण श्रेष्ठ आहे? मी तर कसा पण 6 मारतो, झोपेत पण 6 मारतो, यांना खेळताच येत नाही, मग कोण श्रेष्ठ आहे? म्हणजे तुमची बुराई केल्याशिवाय माझी वाहवा होईल का? तुमची बुराई केल्यावरच तर मी श्रेष्ठ ठरेल ना. या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ कोण? मी. सिमिलर कन्सेप्ट इथे ब्रिटिशांनी अप्लाय केली. ओके, सो त्यांनी क्रिटिकल अनालिसिस केलं नाही, हे कोणी सांगितलं? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी सांगितलं. मग आता काही नॅशनलिस्टिक हिस्टोरियोग्राफर्स जे हिस्टोरियन्स आहेत त्यांचं नाव इथे दिलेले. पहिला आहे महादेव गोविंद रानडे, नंतर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्याच्यानंतर R.C. मुजुमदार, त्याच्यानंतर आहेत आपले काशीप्रसाद जयस्वाल आणि राधा कुमुद मुखर्जी. बघा, आता इथे असा प्रश्न विचारला जातो की नॅशनलिस्टिक हिस्टोरियोग्राफर्सची नावं लिहा, हिस्टोरियन्सची नावं लिहा. तर ही ती नावं आहेत, ही तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिता यायला पाहिजे. ओके, कळलं? इथपर्यंत काही शंका आहे? इथे तुमचे 3ही प्रकारचे हिस्टोरियोग्राफीज फिनिश होते. पहिली होती ती तुमची 3 प्रकारची हिस्टोरियोग्राफीज बघितली. सगळ्यात पहिली कोणती होती? कॉलनिझम हिस्टोरियोग्राफी, वसाहतवादी इतिहास लेखन. दुसरं होतं प्राच्यवादी ओरिएंटलिस्टिक हिस्टोरियोग्राफी आणि आता तिसरी बघितली आपण नॅशनलिस्टिक हिस्टोरियोग्राफी. ओके, आता वन बाय वन बघूया आपण. V.K. रजवाडे यांच्याबद्दल बघूया. यांचा आपण थोडासा अभ्यास मागे कुठेतरी केला होता, आठवतं? कुठे? मराठा हिस्ट्रीमध्ये. मराठा हिस्ट्रीची वाट लावण्याचं काम कोणी केलं? ग्रँड डफ याने केलं. आणि ती चुकीची हिस्ट्री सुधारवण्याचं काम कोणी केलं होतं? R.K. रजवाडे यांनी केलं होतं. ओके, सॉरी, V.K. रजवाडे यांनी केलं होतं. Okay, so Rajwade is well known for his writings in Marathi on various subjects like history, linguistics, etymology, grammar. इतिहास असेल, भाषावादी लेखन असेल, व्याकरण असेल इत्यादी लेखनावर आपण त्याच्यानं इथोमॉलॉजी म्हणजे व्युत्पत्ती, उत्पत्ती म्हणजे काय? निर्माण होणे, एखादी गोष्ट निर्माण होणे, या सगळ्यांवर कोणी लेखन केलेलं आहे? V.K. रजवाडे यांनी लेखन केलेलं आहे. ही वॉज अ फर्म ओपिनियन दॅट वी शुड राईट अवर ओन हिस्ट्री. यांचं काय म्हणणं होतं V.K. रजवाडे यांचं? अरे भाऊ, आमचा इतिहास आहे ना. इतिहास कोणाचा आहे? आमचा आहे. मग ते लिहिण्याचा अधिकार कोणाला आहे? मग आम्हीच लिहू ना. तुम्ही कशाला आमच्याबद्दल लिहिताय? तुम्ही तुमचा लिहा. ब्रिटिशांनो, तुम्ही तुमचा इतिहास लिहा. तुमचा इतिहास काय? तुम्ही चोर आहात. तुम्ही इथे आलात, भारतामध्ये आलात, आमची संपत्ती चोरली, आमचं लिटरेचर चोरलं, आमचा कोहिनूर हिरा पण चोरून घेऊन गेले. तुम्ही चोर आहात हे लिहा ना. बरोबर आहे की नाही? तुम्ही व्यापार करण्यासाठी आले होते तर व्यापारी म्हणून राहिले असते. तुम्ही इथले राज्यकर्ते झाले. बरं, झाले तर झाले, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ते तुमचं टॅलेंट असेल, बुद्धीच्या जोरावर
तोडाफोडा नीतीने म्हणा, कशाने पद्धतीने तुम्ही राज्यकर्ते झाले. तुम्ही आमची संपत्ती लुटून घेऊन गेले, आमचा कच्चा माल घेऊन गेले, आमचा हिरा घेऊन गेले, आमचे लिटरेचर्स घेऊन गेले, सगळं घेऊन गेले. हे सगळं मग कोणी लिहिलं? V.K. राजवाडे यांनी लिहिलं की आमचा इतिहास लिहिण्याची जबाबदारी आमची आहे, ती आम्ही लिहू, तुम्ही तुमचं बघा. आणि म्हणून त्यांनी 22 व्हॉल्युम्स लिहिले. कशावर? मराठ्यांच्या इतिहासाची साधने. म्हणजे साधने म्हणजे काय? जसे आपण 3 साधने बघितली होती, रिटर्न सोर्सेस, ओरल सोर्सेस, मटेरियल सोर्सेस. मराठ्यांचा इतिहास कुठून कुठून माहिती पडतो याच्यावर त्यांनी किती व्हॉल्यूम लिहिले? 22 पुस्तकं लिहिले. आणि सांगितलं की बघा मराठ्यांचा इतिहास असा आहे. ग्रँडफने लिहिलाय असा आहे का? नाही, असा आमचा इतिहास आहे, आम्ही मराठी आहोत, असं कोणी सांगितलं? V.K. राजवाडे यांनी सांगितलं. राहील लक्षामध्ये? ही रोट व्हेरी स्कॉलरली prefaces to each of the 22 volumes. He stated history is the all-inclusive image of the past societies. त्यांचं काय म्हणणं होतं की हिस्ट्री काय एक प्रकारे ज्या पास्ट सोसायटीज होत्या त्यांची इमेज आहे एक प्रकारे. म्हणजे त्यांचं रिफ्लेक्शन तुम्हाला ह्या पुस्तकात दिसणार आहे. जेव्हाही आता बघा उदाहरणार्थ एखादं पुस्तक वाचतो मी, कोणतं पुस्तक आहे रे? छावा कादंबरी आहे समजा, वाचतो. वाचताना ते चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. छत्रपती संभाजी महाराज दिसतात, मावळे दिसतात, युद्ध ज्या रणांगणावर चालले ते युद्ध दिसतं. म्हणजे ज्या बॅक हिस्ट्रीज घडल्या त्या आज आपल्याला या पुस्तकामध्ये दिसत आहेत ना. आपण इमॅजिन करतो, कल्पना करतो, असं झालंय तसं झालंय, त्यांनी सांगितलंय असं असं झालं, आपण ते इमॅजिन करतो. म्हणजेच काय रे? हिस्ट्री इज द ऑल इन्क्लुसिव्ह इमेज ऑफ द पास्ट सोसायटीज मध्ये काय घडलेल्या घटना आहेत यांचा एक प्रकारचा काय तो इमेज आहे, चित्र आहे. ते चित्र उभं केलं जातं. इट डज नॉट इन्क्लूड only the stories of the political images, conspiracies, war, seizing powers वगैरे वगैरे वगैरे. इतिहास म्हणजे काय फक्त असं अजून एक कोणीतरी सांगितलं होतं, आठवतं का नाव तुम्हाला त्यांचं? जियाउद्दीन बर्नी असंच म्हणाला होता. काय म्हणाला होता? की हिस्ट्री फक्त काय राजाचं हे लिहिण्याबद्दल आहे का? राजाचे वॉरफेअर्स, राजाने काय काय युद्ध खेळली, काय काय केलं, राजाचं चांगलं चांगलं लिहिण्यात नाही, राजाचे फेलिंग्स पण लिहिले पाहिजेत की नाही? राजाचे चुकीचे दृष्टिकोन पण लिहिले पाहिजेत, चुकीच्या पॉलिसीज पण लिहिल्या पाहिजेत. तसंच राजवाडे यांचं पण म्हणणं आहे काय की हिस्ट्री फक्त पॉलिटिकल इमेज लिहायचंय का? राजकीय दृष्टिकोनाने कॉन्स्पिरन्सीज काय वाटाघाटी झाल्यात, काय एकमेकांबद्दल दुभाव होता मनामध्ये, वॉर्स युद्धाबद्दल लिहायचंय का? वॉर्स फॉर सीझिंग पॉवर. सीझिंग पॉवर म्हणजे काय? वॉर्स फॉर द सीझिंग पॉवर म्हणजे काय? सीज म्हणजे तह करतात ना युद्ध झाल्यावर. सालबाईचा तह माहितीये का तुम्हाला? वसईचा तह, या प्रकारचे तह झाले. जर युद्ध झाल्यानंतर 2 गटांमध्ये झालेली काय म्हणतात त्याला, ऍडजस्टमेंट म्हणता येईल त्याला, 2 गटांमध्ये केलेली ऍडजस्टमेंट. He insisted that the history should be written only using the authenticate documentary sources. यांचंही म्हणणं काय की हिस्ट्री फक्त तेव्हाच लिहिली गेली पाहिजे जेव्हा तुमच्याकडे ऑथेंटिकेट, योग्य, परफेक्ट अशी माहिती असेल. ऑथेंटिकेट डॉक्युमेंटरी सोर्सेस असल्याशिवाय, योग्य साधने असल्याशिवाय तुम्ही इतिहास लिहिता कामा नये, असं कोणी सांगितलं? V.K. राजवाडे यांनी सांगितलं. ओके. आणि यांनी ग्रँडफ याच्या बहुतांशी गोष्टी खोडून काढल्या. याने सगळं चुकीचा इतिहास लिहिलाय, मराठ्यांचा इतिहास चुकीचा लिहिलाय. ओके. 22 व्हॉल्युम्स यांनी पब्लिश करून टाकले. वाच बाबा ग्रँडफ, वाचून बघ मराठ्यांचा इतिहास काय. विनायक दामोदर सावरकर, ओके, स्वातंत्र्य सेनानी आहेत स्वतः त्यांनी स्वातंत्र्य युद्धामध्ये भाग घेतलेला आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी खूप प्रयत्न केले. शेवटी तुरुंगवास पण भोगला, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. ओके. असे आपले वीर दामोदर सावरकर. द नॅशनलिस्टिक हिस्टोरियोग्राफी हेल्प इन द ट्रिगरिंग द इंडिपेंडन्स मुवमेंट ऑफ द इंडियन पीपल अगेन्स्ट द ब्रिटिश. आता या नॅशनलिस्टिक हिस्टोरियोग्राफीमुळे काय होतं? नॅशनलिस्टिक हिस्टोरियोग्राफी म्हणजे काय की आपल्या देशाचा चांगलेपणा आपण आपल्या लोकांसमोर काय केला? उघड केलं. आता भारतातले लोक ते वाचणार, वाचल्यावर त्यांच्या मनात अशी प्राईडची फिलिंग होणार, अशा मनामध्ये अभिमान निर्माण होणार आपल्या देशाबद्दल. होईल की नाही होईल?
आणि याचा फायदा कोणाला झाला? ड्युरिंग इंडिपेंडन्स झाला. ज्यावेळेस भारत काय होता? ब्रिटिशांचा गुलाम होता, ब्रिटिशांच्या हाताखाली होता, आपण गुलाम होतो. मग तेव्हा आपण अशा हिस्टोरियनची पुस्तकं वाचली, नॅशनलिस्टिक हिस्टोरियनची, आणि मग वाचला आपण, अरे आपला इतिहास किती जबरदस्त होता, आपले पूर्वज तर किती शूरवीर होते, लढवय्ये होते, शिवाजी महाराज, राणा प्रताप, राणा सांगा, म्हणजे किती जबरदस्त लढवय्ये होते आपले, पृथ्वीराज चव्हाण, चंद्रगुप्त, म्हणजे किती जबरदस्त होते आपली लोक. आणि आपण काय आहोत? तर गुलाम आहोत. आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये राष्ट्राभिमान निर्माण व्हायचा आणि लोक स्वातंत्र्य युद्धामध्ये भाग घ्यायचे. आलं लक्षामध्ये? मग विनायक दामोदर सावरकरांनी पण एक असं पुस्तक लिहिले, त्याचं नाव काय? द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. 1857चं स्वातंत्र्य समर नावाचं काय लिहिलं त्यांनी? पुस्तक लिहिलं. कोणी? विनायक दामोदर सावरकरांनी. याचं पण एक ग्रेट इम्पॉर्टन्स आहे. राहील लक्षामध्ये? त्याच्यानंतर द नॅशनलिस्टिक हिस्टोरियोग्राफी प्रोव्हाइडेड अ मोमेंटम टू द रायटिंग्स ऑफ रिजनल हिस्टरीज टू. आणखी काय सांगितलं त्यांनी? की रिजनल हिस्ट्री सुद्धा लिहिल्या गेल्या पाहिजेत. रिजनल म्हणजे काय? उदाहरणार्थ महाराष्ट्र हा एक रिजन झाला, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला पाहिजे, गुजरातचा इतिहास लिहिला गेला पाहिजे, मध्य प्रदेशचा इतिहास लिहिला गेला पाहिजे, एखादं ठिकाण आहे सोहा गोरा, त्याचा इतिहास लिहिला गेला पाहिजे, एखादं गाव आहे त्या गावाचं सुद्धा नाव का पडलं, तेच नाव का असलं पाहिजे, याचा सुद्धा इतिहास लिहिला गेला पाहिजे. याला म्हणतात रिजनल हिस्ट्री. ओके. As a result, the attention of the historians was drawn to the geographic condition and the history of the South Indian region. आणि अशा पद्धतीने अशा रिजनल हिस्ट्री लिहिल्या गेल्यामुळे हिस्टोरियन्सचा नजर कुठे पडली? मग साऊदर्न इंडियन रिजन कडे पडली, की दक्षिणेकडचा पण इतिहास लिहिला गेला पाहिजे. आणि मग हिस्टोरियन्स काय लिहायला लागले? दक्षिणेकडचा इतिहास सुद्धा लिहायला लागले. ओके. आता आपण बघूया पोस्ट इंडिपेंडन्स एरा मधला हिस्ट्री. कुठली? पोस्ट इंडिपेंडंट एरा मधली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर. भारत कधी स्वतंत्र झाला रे? 1947. आता 1947 नंतर कोणत्या प्रकारचा इतिहास लिहिला गेला त्याची आपण माहिती बघूया. ओके. सो त्याच्यामध्ये सुद्धा किती ग्रुप्स पडतात? 3 ग्रुप. एक आहे मार्क्सिस्ट हिस्ट्री, सेकंड आहे सबअल्टर्न हिस्ट्री, आणि तिसरी आहे फेमिनिस्ट हिस्ट्री. मग त्या ठिकाणी आपला चॅप्टर संपेल. ओके. ठीक आहे. मग इथे आपण आपला हा दुसरा भाग संपवूया. ओके. थँक्यू. भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये.